मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 28 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए विजय वडेट्टीवार, ऑप्शन बी भास्कर जाधव, ऑप्शन सी जयंत पाटील, ऑप्शन डी अमित देशमुख. याचा आन्सर आहे ऑप्शन ए विजय वडेट्टीवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केला आहे? ऑप्शन ए राजनाथ सिंग, ऑप्शन बी अर्जुन मेघवाल, ऑप्शन सी अमित शहा, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमित शहा. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 9. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्र राज्यात किती हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे? ऑप्शन ए 44,579, ऑप्शन बी 47,777, ऑप्शन सी 42,886, ऑप्शन डी 40,980. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 42,886. तरचा प्रश्न क्रमांक 6. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? ऑप्शन ए वित्त, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी संरक्षण, ऑप्शन डी कृषी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गृह मंत्रालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए लोकलेखा, ऑप्शन बी पंचायत राज, ऑप्शन सी सार्वजनिक उपक्रम, ऑप्शन डी रोहयो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रोहयो. तरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला IIT एअरपोर्ट मिळाला आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी अमरावती. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे? ऑप्शन ए बी, ऑप्शन बी अ, ऑप्शन सी क, ऑप्शन डी ड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अ. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी वाशिम, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नाशिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. नाशिकमध्ये कोणत्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2029, ऑप्शन सी 2027, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2027. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुक ॲप सर्च इंजिनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए रक्षा खडसे, ऑप्शन बी अरविंद सावंत, ऑप्शन सी राजेंद्र पाटील, ऑप्शन डी नाना पाटेकर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रक्षा खडसे. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तामिळनाडू. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारतीय स्वदेशी बनावटीचे लुक ॲप सर्च इंजिन कोणत्या ठिकाणच्या आर्यनस ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी नागपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार भारतातील 284 अब्जाधीशांकडे देशातील किती टक्के संपत्ती आहे? ऑप्शन ए 33, ऑप्शन बी 37, ऑप्शन सी 35, ऑप्शन डी 39. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 33. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतात 2000 सालापासून 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या मृत्यूदरात किती टक्के घट झाली आहे? ऑप्शन ए 65, ऑप्शन बी 77, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 67. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 70. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. 3.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत? ऑप्शन ए रोशनी
नाडर, ऑप्शन बी प्रियंका गांधी, ऑप्शन सी सावित्री जिंदाल, ऑप्शन डी किरण मुजुमदार शाह. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रोशनी नाडर. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. रोशनी नाडर जागतिक स्तरावर कितव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 7. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 41, ऑप्शन सी 42, ऑप्शन डी 43. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 43. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले आहे? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 17, ऑप्शन डी 15. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 18. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिसमध्ये किती सुवर्ण पदक जिंकले आहेत? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुनील कुमारने किती किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे? ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 87, ऑप्शन सी 88, ऑप्शन डी 85. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 87. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. ICC वन डे वुमन वर्ल्ड कप 2025चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 103, ऑप्शन सी 102, ऑप्शन डी 104. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 104. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.